मालिकेचा आजचा भाग बघून सगळ्यांना शॉक बसला असेल मित्रांनो. कारण बाळजाबाईने सखाराम काकाला तिच्या बाजूने वळवून घेतलं आणि त्यामुळे कृष्णा खोटी ठरली. त्यामुळे कृष्णाला बाळजाबाईची माफीसुद्धा मागावी लागली. चला तर बघूया मित्रांनो. मालिकेच्या सुरुवातीलाच बाळजाबाई दलपतरावला म्हणत असते, त्या सखारामने पैसे दिले का? दलपतराव म्हणतात, नाही बाळजाबाई, त्याने पैसे दिलेले नाहीत. बाळजाबाई म्हणते, दलपत भाऊजी गाडी काढा लवकर, त्या सखारामची चामडी सोलून काढायची वेळ आली आता. बाळजाबाईचं हे बोलणं कृष्णानं ऐकलेलं असतं. कृष्णा विचार करते की बाळजाबाईचा खरा चेहरा दुष्यंत सरकारांसमोर आणण्याची हीच तर वेळ आहे. कृष्णा आता लगेच दुष्यंतकडे जाते आणि म्हणते, दुष्यंत सरकार चला चला, तुम्ही माझ्याबरोबर चला लवकर. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं काय झालं ते तरी सांग. कृष्णा म्हणते, चला मी तुम्हाला वाटत सगळं सांगते. इकडे आता बाळजाबाई दलपतरावसोबत सखारामच्या घरी निघालेली असते. तर कृष्णा आणि दुष्यंतसुद्धा तिकडेच निघालेले असतात. दुष्यंत म्हणतो, कृष्णा आता तरी सांग काय झाले ते. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही शांतपणे ऐकून घ्या आणि मगच विचार करून बोला. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे बोल. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार आपल्या गावातले जे सखाराम काका आहेत ना, त्यांच्या जीवाला बाळजाबाईपासून धोका आहे. दुष्यंत आता शॉकच होतो. दुष्यंत गाडी थांबवतो. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तुला कळतंय ना तू काय बोलतेस ते? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? कृष्णा म्हणते, होय दुष्यंत सरकार, म्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय आणि कानाने ऐकलंय सुद्धा. बाळजाबाई सखाराम काकांची जमीन बळकावणार आहेत. दुष्यंत म्हणतो, कृष्णा हे शक्य नाही आहे. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार मी आजपर्यंत तुम्हाला कधीच खोटं बोललेले नाही. माझ्यावर विश्वास नाही का तुमचा? दुष्यंत म्हणतो, कृष्णा माझ्या आईनं फक्त गावाच्या भल्याचाच विचार केला आहे आजपर्यंत. तिला पुण्य आणि दानधर्म करायचं माहीत आहे. तिला असं लोकांचं ओरबाडायचं माहीत नाही. दुष्यंत म्हणतो, कृष्णा खूप मोठा गैरसमज झाला आहे तुझा. कृष्णा म्हणते, नाही नाही, माझा गैरसमज नाही झाला दुष्यंत सरकार. तुम्ही माझ्याबरोबर चला आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघा. दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी पुन्हा एकदा सांगतोय तुला, माझी आई असं काही करणं शक्यच नाही आहे. तरी पण तुझं डोळं उघडण्यासाठी आपण जाऊया तिथे. दुष्यंत आणि कृष्णा आता सखारामच्या घरी येतात आणि समोर बघतात तर खरंच सखाराम काका बाळजाबाईची पाय धरून माफी मागत असतात. आता कृष्णा लगेच दुष्यंतला म्हणते, बघा दुष्यंत सरकार, मी म्हणलं होतं ना तुम्हाला. दुष्यंतला पण हे सगळं बघून आश्चर्यच वाटतं. कृष्णा म्हणते, बघा दुष्यंत सरकार, गावातली लोक बाळजाबाईला देवी समान मानतात हो, पण याच बाळजाबाई प्रत्यक्षात कसं वागतायत बघा. कृष्णा म्हणते, काल सखाराम काका बाळजाबाईच्या भीतीपोटी जीव देणार होते, पण म्या त्यासनी अडवलं. तेव्हा मला समजलं की बाळजाबाईचं खरं रूप काय आहे ते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा काय बोलतेस, तुला कळतंय का? आता सगळा डाव कृष्णावर उलटतो. दुष्यंत म्हणतो, आई हे काय चाललंय सगळं, काय प्रकार आहे हा? आता सखाराम काका कृष्णाला म्हणतात, अगं कृष्णे, तू काय बोलतेस बाळजाबाईबद्दल? अगं बाळजाबाईमुळे माझ्या लेकीचं लगीन लागलं ग. त्यांनी माझं कर्जसुद्धा माफ केलं, म्हणून मी त्यांच्या पाया पडत होतो. कृष्णा म्हणते, सखाराम काका हे काय बोलताय तुम्ही? सखाराम काका म्हणतात, कृष्णे, काल मी कर्जाच्या भीतीमुळे जीव द्यायला गेलतो, पण नंतर मी माझी अडचण बाळजाबाईला सांगितली. तेव्हा त्यांनी मला समजून घेतलं आणि चांगला मार्ग बी दाखवला. कृष्णा म्हणते, सखाराम काका तुम्ही घाबरू नका, खरं काय ते सांगा. आता बाळजाबाई म्हणते, दुष्यंत अरे काय झालंय तुझ्या बायकोला, ही अशी का बोलते? दुष्यंत म्हणतो, कृष्णा झालं ना तुझ्या मनाचं समाधान, अजून कुणाचा अपमान करायचा बाकी आहे का? कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार मी स्वतः सकाळी ऐकलं होतं बाळजाबाई दलपत काकांना म्हणत होत्या. आता दुष्यंत कृष्णावर खूप चिडतो. दुष्यंत म्हणतो, बास कृष्णा, इनप इज इनप. दुष्यंतला खूप त्रास होत असतो. दुष्यंत आता गाडीजवळ येतो आणि गाडीला लाथ मारतो. बाळजाबाई लगेच येते आणि दुष्यंतला म्हणते, बाळा तू का त्रास करून घेतोयस? दुष्यंत म्हणतो, आई काल पूजाने तुझ्यावर आरोप केले आणि आज ही कृष्णा असं बोलते. दुष्यंत म्हणतो, आई प्लीज मला माफ कर, हे जे काय झालं ना त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत अरे तू कशाला माफी मागतोयस? तुझी यात काही बी चूक नाही आणि कृष्णाची पण यात चुकी नाही. तिनं काहीतरी चुकीचं ऐकलं असेल म्हणून तिचा गैरसमज झाला असेल. बाळजाबाई आता दुष्यंतला शांत करते आणि घरी घेऊन जाते. कृष्णा स्वतः चालत आता घरी निघालेली असते. तिला हे सगळं घडलेलं आठवून धक्का बसलेला असतो. एवढ्यात आता सखाराम काका पाठीमागून येतात आणि कृष्णाला म्हणतात, कृष्णे मला माफ कर. सखाराम काका म्हणतात, बाळजाबाईच्या सांगण्यावरून मी असं केलं. मी जर त्यांच्या विरोधात बोललो असतो तर त्यांनी माझं सगळं कुटुंब संपवलं असतं. सखाराम काका म्हणतात, कृष्णे काल तू माझा जीव वाचवलास ग आणि आज मी तुलाच खोटं ठरवलं. मी लय मोठी चूक केली. सखाराम काका कृष्णाचे हात जोडून माफी मागतात. इकडे आता घरी सगळे आश्चर्यचकित होऊन बसलेले असतात. मैनावती म्हणते, काय करावं या कृष्णेचं? जयकांत म्हणतो, मग काय तर, चक्क काकीसाहेबांवर आरोप केले
हे तर अति केलं वहिनी साहेबांनी. दुष्यंत खूप टेन्शनमध्ये असतो. आता एवढ्यातच कृष्णा खाली मान घालून घरात येते. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा आज तू जे काही वागलेस ना ते खूप चुकीचं आहे. आता सगळ्यांसमोर माझ्या आईची माफी माग. आता बाळजाबाई नाटक करत म्हणते, दुष्यंत अरे माफी कशा पाय मागायला लावतोय तिला. अरे तिचा गैरसमज झाला असेल. आपण आता हे सगळं विसरून जाऊया. दुष्यंत म्हणतो, आई हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे, पण कृष्णानं जी चूक केली ना ती खूप मोठी आहे. दुष्यंत म्हणतो, आई तू आजवर या गावाचं भलं करत आलीस. कायम लोकांचं चांगलं कसं होईल याचा विचार केलाय आणि याच गावातल्या लोकांच्या जमिनी तू बळकावतेस. हा खूप घाणेरडा आरोप झालाय ग तुझ्यावर. दुष्यंत म्हणतो, आई मला कळतंय तू वरवरनं जरी दाखवत नसली ना तरी आतनं खूप लागले तुझ्या मनाला. दुष्यंत म्हणतो, कृष्णा माफी मागतेस ना तू. कृष्णा आता विचार करते, यावेळी दुष्यंत सरकारांच्या विरोधात जाणं योग्य नाही. अशानं त्यांचा राग आणखीनच वाढेल. त्यामुळं आता माफी मागावी लागेल. कृष्णा म्हणते, लोखंडासंग दरवेळी लोखंड होऊन भिडता नाही येणार. कवा कवा वादळासमोर लवाळ्यागत मान झुकवण्यात बी मजा असते. आता बाळजाबाई दुष्यंतला म्हणते, दुष्यंत अरे कृष्णाला नसेल माफी मागायची माझी. उलट तिला असं वाटत असेल की मीच तिची माफी मागावी. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत अरे तू बी आलाच की तुझ्या बायकोचं बोट धरून जन्मदात्या आईवर आळ घ्यायला. दुष्यंत म्हणतो, आई असं काय बोलतेस अगं. दुष्यंत म्हणतो, आई मला माफ कर, माझं पण चुकलंय. दुष्यंत आता कृष्णाला रागात म्हणतो, कृष्णा माफी मागते ना माझ्या आईची. मी काय बोलतोय ते कळतंय ना तुला. माफी माग. आता कृष्णा पण हुशारी दाखवत म्हणते, बाळजाबाई अहो माझी चूकच झाली. मी अशी कशी काय वागले मी अशी कशी काय वागले. आता कृष्णा स्वतःलाच मारून घेत असते. कृष्णा म्हणते, बाळजाबाई म्या लय स्वार्थी आहे हो. तुमच्यासारख्या देव माणसावर मी आरोप केला. माझी जीभ कशी काय जडली नाही हो. तुमच्यावर बोट उगारताना माझी बोटं कशी काय कापली नाहीत. कृष्णा अशी माफी मागते की दुष्यंतचा राग लगेच निघून जातो. बाळजाबाई म्हणते, बस पोरी, माणूस म्हणले की चूक होणारच. तवा आता समद विसरून जा आणि पुण्यांदा अशी चूक होऊ देऊ न ग. बाळजाबाई म्हणते, आणि तसंही माझ्या लेकाचा माझ्यावर लय जीव आहे. उगा तू त्याचं कान भरशील आणि तुमच्या दोघातच भांडणं होतील. दुष्यंत म्हणतो, आई थँक्यू. कृष्णाकडून चूक झाली पण पुन्हा ती अशी चूक करणार नाही. आता सगळे तिथून निघून जातात. आता कृष्णा बाळजाबाईला म्हणते, सासूबाई आता इथून पुढं तुमची आदर्श आज्ञाधारक सून होऊन दाखवतो म्या. बाळजाबाई म्हणते, अगं ये मधमाशे, तरी म्हणलं अचानक एवढी मदाळ कशी झाली. अगं कृष्णे नको गे एवढी मदाळ होऊ, उगच माझ्या रक्तातली साखर वाढल. कृष्णा हसते आणि म्हणते, कसं आहे ना बाळजाबाई, कोल्हापुरी झणझणीत तिखटपणा तुम्हाला सोसणार नाही हो. म्हणून म्हणलं यावेळी गोडव्यातनं तुमच्या अंगाचा जाळ काढावा. इकडे आता दुष्यंत रूममध्ये कृष्णाची वाट बघत बसलेला असतो. कृष्णा त्याच्यासाठी थालीपीठ घेऊन येते. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार गरम गरम थालीपीठ खाऊन घ्या. आणि तुम्ही खाली का जेवायला आला नाही. माझ्यामुळं आला नाही ना. दुष्यंत म्हणतो, कृष्णा नाही असं काही नाही, माझी इच्छा नव्हती. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार सॉरी, मी तुमची माफी मागते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा प्लीज सॉरी म्हणू नकोस. दुष्यंत म्हणतो, कृष्णा माझा श्वास आहेस तू, माझा विश्वास आहेस. तुला आणि मला मी वेगळं समजत नाही, आपण एकच आहोत. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तुझ्या मनात माझ्या आईबद्दल असं काय असेल ना, या विचाराने मला कसं तरी होतंय. मला नाही सहन होते सगळं. दुष्यंत म्हणतो, कृष्णा जेवढा माझ्या आईवर विश्वास आहे ना तेवढाच विश्वास तुझा बाळजाबाईवर आहे ना. कृष्णा आता विचार करते. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार बाळजाबाई किती खोटारडे आहेत हे कसं समजावं मी तुम्हाला. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार पूजा बाळजाबाईबद्दल जे काय बोलली ना त्यामुळे माझी शंका वाढली, पण आता इथून पुढं मी काळजी घेईन. कृष्णा विचार करते, दुष्यंत सरकार तुमचा बाळजाबाईवर जो आंधळा विश्वास आहे ना तो तोडणं खूप कठीण आहे. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. सोमवारच्या भागात आपण बघणार आहे, पूजाने बाळजाबाईला भेटायला बोलवलेलं असतं. त्यामुळे बाळजाबाई लगेच पूजाला भेटायला जाते. आता कृष्णा बाळजाबाई आणि पूजाचा व्हिडिओ रेकॉर्ड करते. एवढ्यातच कृष्णाला कोणीतरी हाक मारतं. त्यामुळे बाळजाबाईला लगेच कृष्णा दिसते. कृष्णा धावत धावत घरी येत असते. दुष्यंत पण तिला शोधायला आलेला असतो. पण बाळजाबाईचं गुंड कृष्णाला वाटेत अडवतात आणि तिची पर्स ओढत असतात. आता एवढ्यातच दुष्यंत तिथे येतो.